पेण तालुक्यातील गडप गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची अलिबाग समुद्रकिनारी हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ गडप ग्रामस्थांनी रविवारी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला। मितेश पाटील आणि त्यांचा मित्र अलिबागला जत्रेसाठी आले होते। रात्री ते समुद्र किनाऱ्यावर बियर पीत बसले असताना एकाच्या हातून बाटली खाली पडली। तिचा आवाज ऐकून शेजारी बसलेल्या अक्षा साखर येथील तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मितेश पाटील याची हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर पेण गडपमध्ये खळबळ उडाली होती। या घटनेच्या निषेधार्थ रविवारी गडप ग्रामस्थांनी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं। या कॅन्डल मार्चमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले। यामध्ये महिला, लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। या कॅन्डल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, गडप सरपंच मानसी पाटील, उपसरपंच दीपक कोठेकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, शिवसेनेचे पेण विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, डोलवी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम म्हात्रे, भाजपचे युवा नेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल, मनसेचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते। यावेळी या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तर हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।